अजमेरनंतर भारतातील सर्वात मोठा दर्गा म्हणून वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील दादा हयात कलंदर दर्गाची ओळख आहे. नाथपंथीयाचे शेवटचे संत बिल्बरनाथ महाराज याच गावात त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे, जिवंत समाधी घेतलेली आहे. तसेच मुस्लिम धर्मातील सगळ्यात अगोदरचे पहिले संत किंवा कलंदर 3.5 कलंदरापैकी एक कलंदर मंगरुळपीर शहर इथे आहे आणि मंगरुळपीर शहराला लाभलेले मुस्लिम धर्मियांचे सर्वात अगोदरचे पहिले संत दादा हयात कलंदर रहेच दादा हयात कलंदर रहे म्हणजे आजही ते जिवंत आहेत अशी यांची धारणा आहे. पाहूया आपण दर्गा शरीफ मध्ये उरस आज आहे. उरस मध्ये काय काय यांच्या भावना आहेत, काय यांची प्रथा आहे आणि किती वर्षापासून हे उरस सुरू आहे. ये घोड़े ये पक्षी मंगरुळपीर तालुक्यातील दादा हयात कलंदर रहेमान यांच्या ऐतिहासिक उर्स सोहळ्यास 4 फेब्रुवारी पासून सुरुवात होते. या उर्स सोहळ्यास शेकडो वर्षांची परंपरा आहे. या दिवशी दादांचा संदल निमित्त वाजत गाजत भव्य मिरवणूक काढली जाते आणि तिथे सुफी व जलाली फकीरांची टोळी 8 दिवस दर्ग्यात ठाण मांडून असतात. उर्स मध्ये फकीरांच्या धुमादीचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असतो. धुमाद रोज सकाळी 4 वाजता सुरू होते आणि सकाळी 5 पर्यंत हा कार्यक्रम समाप्त होतो. संदल निमित्त जिल्ह्यासोबतच महाराष्ट्राबाहेरून हजारो भक्त दादांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी येतात. शहरातील हा उर्स म्हणजे हिंदू मुस्लिम समाजाचे उत्साहाचे प्रतीक मानले जाते. आए इनका नाम सैयद अहमद कबीर उर्फ दादा हयात कलंदर, इनको शाह बदरुद्दीन भी कहा जाता है. इनके 3 नाम है और दादा कलंदर ज़िला वाशिम में है. इनका मंगरुळपीर में बहुत बड़ी दरगाह है, 12 एकड़ में इनका दरबार है. और ये दादा कलंदर यहाँ पर आने के बाद हिंदू मुस्लिम के एकता और दीन का अच्छा काम किए. इन्होंने सबको एक साथ लेके चले और आज भी हिंदू समाज और ये उनको मानता है, कुलदेव भी मानते हैं. और यहाँ पर हिंदू समाज जब भी पोले का बैल वगैरह का त्यौहार आता है तो बैल यहाँ पर दर्शन के लिए आते हैं और फिर पोला शुरू होता है. हमारे गांव की पद्धत है. और उसके बाद दादा का उर्स 21, 22, 23 जमाती उस्सानी में मनाया जाता है. 21 में संदल निकलता है गाँव में घोड़ी पर और संदल चढ़ता है रात में 4 बजे. दूसरे दिन उर्स रहता है. उर्स में लंगर बट्टा है हिंदू मुस्लिम की ओर से. और तीसरे दिन 23 तारीख उर्दू जमाती उस्सानी को ये यहाँ पर फातिहा की जाती है, कुल पढ़ा जाता है और प्रसाद यानी तबरुक बटता है. यहाँ पर सब बाहर गांव से लोग आते हैं
हिंदू मुस्लिम सब एक साथ आके यहाँ पर खुशियों में शरीक होते हैं और यहाँ पर लंगर खाते हैं और प्रसाद साथ में ले जाते हैं। और यहाँ पर सब एकता ही का दादा हयात कलंदर बीरबलनाथ महाराज का भी यहाँ के फ़कीर आते हैं और सूफी संत दरगाह पर भी आते हैं। चौक आते हैं, जलाली चौक, मदारिया चौक, ये सब चौक आते हैं। यहाँ का उर्स होने के बाद यहाँ के मदारिया चौक, ये सब चौक, जलाली चौक बीरबलनाथ महाराज के मंदिर के पास में भी जाते हैं, क्योंकि बीरबलनाथ मंदिर महाराज जो है दादा के ही बिठाए हुए हैं और दादा ने ही उनको जगह बताई थी और दादा ने सबको एकता के संदेश दे के सबको एक साथ में लेके चले। और ये फ़कीर भी यहाँ के जो जाते हैं वहाँ पर बैठते हैं, वहाँ के जो अध्यक्ष है ठाकुर साहब, वो सबको हार दे के नाश्ता पानी करा के उनका सत्कार करते हैं और यहाँ से उर्स का वक्त ख़त्म। मंगरूल पीर में आने वाले दादा हयात कलंदर के 791वें उर्स के मौके पर आने वाले ज़ायरीन और उनके मुतक़दीन को सबसे पहले मैं खैर मक़दम और वेलकम करना चाहेंगे। दादा हयात कलंदर दुनिया की, हिंदुस्तान की नहीं पूरे दुनिया में मानी जाने वाली बहुत मशहूर हस्ती है, क्योंकि दुनिया में 3.5 कलंदर है जिसमें से आपका एक शुमार होता है और आधी कलंदरी जो है बीबी राबिया बसरी को मिली है। तो मंगरूल पीर की पहचान जो है हमारे दादा हयात कलंदर से। अगर आप कभी पूछे मंगरूल पीर शहर में रहते हैं तो लोग कहते हैं हाँ वही दादा हयात कलंदर वाले। तो इनके उर्स के मौके पर, हालांकि जैसा कि हम जान रहे हैं पिछले 1 साल से हमारे यहाँ कोरोना का है, लेकिन बहुत शांतिपूर्वक हमारे यहाँ उर्स मनाया गया है। ये 3 दिन का रहता है उर्स का। पहले दिन परचम कुशाई होती है और तीसरे दिन जब उर्स ख़त्म होता है तो ख़त्म की फातिहा होती है। और इस साल हमको अपेक्षा थी तो उसके से ज़्यादा कई जो हमारे हिंदू मुस्लिम भाई है जो ज़ियारत के लिए आए, उन्होंने सोशल डिस्टेंसिंग का ख़याल रखते हुए बहुत अच्छे से यहाँ पर उर्स मनाया है। हालांकि संदल निकालने का मौका मिला नहीं, जो कि एक अहम हिस्सा होता है उर्स का, लेकिन कोरोना की वजह से निकाल नहीं पाए। तो मैं उन बहन भाइयों का बहुत शुक्रगुजार हूँ कि उन्होंने इसका ख्याल रखते हुए बहुत शांति से किया और कोई भी प्रशासन को उससे तकलीफ़ नहीं हुई है। और मैं फिर से एक बार मंगरूल पीर शहरवासियों की तरफ से और नगर अध्यक्ष होने के नाते आने वाले उर्स में शामिल होने वाले लोगों को दिल से मुबारकबाद देती। शहराचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा आहे। प्राचीन काळी हजरत सय्यद अहमद कबीर उर्फ दादा हयात कलंदर रहमान मंगरूळ पीर येथील गाव लावना येथे आले होते व नंतर मंगरूळ पीर शहरामध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला। तेव्हापासून वंश परंपरेने या उर्सची सुरुवात झाली। ऐतिहासिक दरगाह हजरत दादा हयात कलंदर रहमान यांचे नाव सय्यद अहमद कबीर शाह बद्रुद्दीन रहमान असे होते। दादा शेकडो वर्षांपूर्वी मंगरूळ पीर येथे आले। त्यांचा दर्गा ऐतिहासिक आहे। दर्गा चारही बाजूंनी पाहिल्यावर सारखाच दिसतो। दर्गा अतिशय कलाकुसरतेने बांधलेला असून लाकडाचा दरवाजा आहे। आम लंगरचा कार्यक्रम संदल निमित्त 3 दिवस दर्ग्याचे सहकारी व गावकऱ्यांच्या मदतीने दर्गा परिसरात लंगराम म्हणजेच महाप्रसाद ठेवला जातो। हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात। त्याचप्रमाणे रात्री दर्ग्यासमोर महिपेले समा या कार्यक्रमाचे आयोजन होत असते। दरवर्षी संदल व गलफ म्हणजेच चादर अर्पण करून उत्साहात उर्साला सुरुवात होत असते। मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते। मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने उर्स साधेपणाने साजरा केला जात आहे। परंपरेनुसार संदल तयार करण्याचा मान हा दरगाह ट्रस्ट अध्यक्ष हाजी शमशुद्दीन जागीरदार यांना आहे। पहिल्या दिवशी हा कार्यक्रम झाल्यानंतर उर्सला सुरुवात होते। अस्सलामुअलैकुम, मी डॉक्टर जफर पटेल, माजी प्राचार्य मंगरूळ पीर। सय्यद अहमद कबीर शाह बद्रुद्दीन दादा हयात कलंदर रिफाई पंथाचे अनुयायी होते। मूळ त्यांच्या गाव बुधाई मुल्क शाम होता। हज यात्रेला मक्केला गेल्यानंतर इस्लाम धर्माचे प्रचार करिता भारतात आले। सर्वप्रथम चिकमगलूर आले, त्यानंतर वराळमध्ये लावना इथून मुक्काम केला। नंतर मंगरूळ पीरला आले। मंगरूळ पीरला ज्या ठिकाणी आज दर्गा आहे त्या टेकडीवर एक लंगर कायम केला। गोरगरिबांची मदत केली आणि त्यांना इस्लाम धर्माचे निमंत्रण देऊ लागले की अल्लाह एक आहे, त्याच्या पलीकडे कोणीच देवत नाही आणि हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे जीवनशैलीत ही सफलता आहे। हे मंत्र दिल्यानंतर लोकांचे जीवनात अनेक परिवर्तन घडले। या दर्गे
वर अनेक पंथाचे लोक येतात. या दर्गाबाबत मी एक किताब हजरत दादांची जीवनगाथा हे लिहिले होते. माझे मित्र आदरणीय सुभाषरावजी ठाकरे साहेब, माजी मंत्री यांचे पुढाकाराने या दर्गेला महाराष्ट्र शासनाकडून पर्यटनचा दर्जा प्राप्त झालेला आहे व विकासाचे फंडही मिळाले होते, म्हणून परिसरचे विकास करण्यात आलेले आहे. ही दर्गा सर्व धर्मीय लोकांच्या एक ठिकाण असल्यामुळे अनेक धर्माचे लोक इथे दर्शनासाठी येत असतात. पठाण विशेष करून जगभरातून जेव्हा तराला येथे त्यांचे पीरचे दर्शनसाठी येतात, तर त्यांचे पीरचे असे आदेश आहे की पहिल्यांदा दादांचे दर्शन घ्या, म्हणून ते सर्व लोक पहिल्यांदा मंगरुळ पीरला येतात, नंतर तरालाला दर्गेला जातात. या दर्गेवर येऊन ते कारसेवाही करतात. ही मोठी भावी दर्गा आहे आणि लँडमार्कही आहे, म्हणून ही एक जगातील प्रसिद्ध दर्गा आहे आणि जगातील 3.5 कलंदर पैकी एक कलंदरची ही दर्गा आहे. सतत 3 दिवस उर्स असतो आणि भाविक फुलमल्याची चादर अर्पण करतात आणि तिसऱ्या दिवशी फातेहा पाणी होऊन उर्साची समाप्ती होते. समाप्ती झाल्यानंतर फकीरांची टोळी बिरबलनाथ महाराज यांच्या मंदिरात जाऊन महाराजांना मानवंदना करते. नाथ महाराजांना आवाज देते, नाना हम आएंगे, व तेथील संस्थान अध्यक्षांच्या वतीने फकीरांचे स्वागत केले जाते आणि कार्यक्रम त्यानंतर समाप्त होतो. यावर्षी हा उर्स 4, 5 व 6 फेब्रुवारी संपन्न झालाय. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.